माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहळ. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921587799, त्याचबरोबर 9730792384. नमस्कार, मी संपादक सचिन दळवे. जनपद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. झेडपी आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे, संहिताही लागलेलं आहे. आज आपण पंचायत समिती आणि झेडपी गटासाठी कोण इच्छुक उमेदवार असावेत असं खवणी या गावामधून जाणून घेतोय. आपल्यासोबत जे नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. पहिलं आपलं नाव सांगा. काय नाव आपलं? माझं नाव महादेव यमगर. मी मिस्टर सरपंच खवणी ग्रामपंचायत. तर आम्ही एकतर भाजप पक्षाला मानणारी माणसं आहोत. भाजप पक्षानं जो उमेदवार देईल तो आम्हाला मान्य असणार आहे आणि आम्ही कमळ बघून मतदान करणार. आणि जिल्हा परिषद जो उमेदवार देणार आहे, भाजप जो उमेदवार देईल ते आम्ही त्याला मतदान करणार. आणि राज्यात भाजप, देशात भाजप आणि सर्वसामान्यांपर्यंत भाजपने जे योजना पोहोचवलेल्या आहेत त्या अतिशय उत्कृष्ट आहेत. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे नेतृत्व, सक्षम नेतृत्व असल्या नेतृत्वाची आम्हाला गरज आहे. त्यामुळं आम्ही कमळ बघून काम करणार आहेत. आणि दुसरं, पंचायत समिती संदर्भात बोलायचं म्हटलं तर आम्ही आमच्या गावचे मान्य संजीव दादा खिलारे यांच्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. कारण ग्रामपंचायतीच्या विकासापासून गोरगरिबांच्या हक्कासाठी, न्यायासाठी भांडणाऱ्या आणि सर्वांना समान घेऊन काम करणारे असे संजीव दादा खिलारे, आम्ही त्यांच्यासाठी आग्रही असणार आहोत. तरी जिल्हा परिषद संदर्भात म्हणायचं म्हटलं तर वाघमारे सरांनी पंचायत समितीला सदस्य असताना त्या काळात जे काम केलेलं आहे त्यासाठी आम्ही जिल्हा परिषदसाठी बी आम्ही वाघमारे साहेबांचे साठी आम्ही आग्रही असणार आहेत. आणि पंचायत समितीसाठी संजय दादा खिलारे यांच्यासाठी आम्ही आग्रही असणार. कारण अभ्यासू नेतृत्व आहेत, दोघांचे अभ्यास नेतृत्व. त्या काळात वाघमारे साहेबांनी काम भरपूर केलेलं आहे. आता ग्रामपंचायत ही भाजपची आहे, खवणी ग्रामपंचायत भाजपची आहे. संजय दादा त्याचं पूर्ण काम बघतात. आणि विकास कामाच्या संदर्भात संजय दादा खिलारे यांनी अतिशय उत्कृष्ट विकासासाठी म्हणजे हे केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे किंवा विकास कामं भरपूर केलेले आहेत. त्यासाठी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने, एक सरपंच मिस्टर या वतीने मी असं भाजप पक्षाला तुमच्या ह्याच्यातनं सांगू इच्छितो की जिल्हा परिषदसाठी वाघमारे आणि पंचायत समितीसाठी संजय दादा खिलारे यांना उमेदवारी मिळावी त्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. आम्ही कमळ बघूनच मतदान करणार, कारण आम्ही पक्षाची माणसं आहोत आणि जो पक्ष निर्णय घेईल त्याच्यावर आम्ही ठाम राहणार आहोत. निश्चितच आज खवणी या गावामध्ये शंकरराव वाघमारे आणि संजीव खिलारे या दोघांना चढता आले किंवा इथल्या लोकांची, जनसामान्यांची भावना अशी आहे की या जे व्यक्तिमत्व आहे, शंकर वाघमारे असतील किंवा संजीव खिलारे, या गावामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचा विकास केलेला आहे. निश्चितच या दोघांचा जो आलेख आहे, या दोघांविषयी जे मत आहे ते जनतेचं आपण जाणून घेतलं. यांचा जो आलेख आहे तो वाढता आलेख आहे. काय नाव आपल्या या केंद्राचं? शेतकरी राजा कृषी केंद्र खवणे. काय आता आपलं इलेक्शन चालू आहे, पंचायत समिती झेडपीचं चालू आहे. आपण इथं अनेक शेतकरी या ठिकाणी येत असतात, जात असतात. त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय चर्चा आहे, काय मिळाली किंवा काय सांगाल? आता शेतकऱ्याचं म्हणलं तर गावात लाईट, पहिला शेतकऱ्याचा पहिला मुद्दा असतो लाईट, पाणी. 24 तास लाईट शेतीला पाहिजे असते. तसं ती लाईटची सोय व्यवस्थित वाड्या वस्त्याला पूर्ण लाईट सगळीकडे डीपी व्यवस्थित करून दिले जात आहे. या 4-5 वर्षात ग्रामपंचायत म्हणजे संजय दादाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत चालू आहे आता. त्या ग्रामपंचायतमध्ये रस्ते म्हणा, तुमचे लाईट म्हणा, लाईटचं हे वाड्या वस्त्याशींना तुमच्या पाण्याची सोय जे काय असेल ती दादाजी ह्यांनी सगळं मंजूर करून आणणे, डीपी उभा करून देणे, काम चांगलं चालू आहे. आता त्यांचं नाव हे पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी पण पुढे आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? संजू दादाला आणि ते 100% निवडून पण येणार, ती गॅरंटी सगळ्या पूर्ण आमच्या गावाचा असू द्या किंवा एक असं नेतृत्व म्हणलं तर संजू दादा नंबर 1 माणूस आहे. आणि झेडपीचं सुद्धा इलेक्शन यामध्ये चालू आहे. झेडपीसाठी आपल्याला
काय लोकांशी तुम्ही शेतकरी आता कोणाचं नाव चर्चेत आलंय किंवा तसं काय आपली कोणाशी चर्चा झाली की भाऊ काय हा, तसं म्हणलं तर आम्ही पहिल्यापासून भाजपची माणसं. दादा संजू दादा जसे म्हणतील की बाबा यांना, आणि त्यातनं पण शंकर वाघमोडे म्हणून आहेत, तर त्यांना दिलं तर म्हणजे उत्तम. सौंदनचे शंकर वाघमारे. हा, शंकर वाघमारे त्यांचं नाव म्हणजे शेतकरी पण असं घेतात की बाबा त्यांचं आहे, हा, काम चांगलं आहे म्हणून ते असतील तर म्हणजे काय आम्हाला हरकत नाही. खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध. रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64.